ऐटदार वाघ, विविध रंगांचे मोहक पक्षी, चितळ, अस्वल, सांबार, गवा, डौलदार मोर अशा एक ना अनेक आकर्षक वन्यजीवांना एकत्रितपणे पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर व्याघ्र प्रकल्प हेच त्याचं उत्तर. त्यातही पेंच व्याघ्र प्रकल्प म्हटलं की त्याची अनेक वैशिष्ट्ये नजरेत भरतात. जैवविविधतेची मुबलकता हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचं खास वैशिष्ट्य आणि त्यामुळेच पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यासाठी विशेष आकर्षणाचा केंद्र ठरलाय. या पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची वाढणारी संख्या भविष्यातील आश्वासक नैसर्गिक समतोलाची नांदी ठरणार हे निश्चित. वाघाबरोबरच इतरही वन्यजीव सृष्टी, विविध प्रकारची झाडं या सगळ्यांच्या समावेशानं पेंचची सुंदरता आणि आकर्षक बघणाऱ्याला भुरळ पाडतं. अशा या वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन ही वन विभागाची प्राथमिकता आहे. त्याकरता महाराष्ट्र राज्याचा वन विभाग सर्वतोपरी सजगतेनं आणि संवेदनशीलतेनं कार्यरत आहे. वन्यजीवांच्या संरक्षण संवर्धनात महत्वपूर्ण अडचण येते ती मानवी हस्तक्षेपाची. बफर क्षेत्रात वसलेल्या अनेक गावांमुळे वन्यजीव आणि मानव यांच्या संघर्षाचे प्रसंग नित्याचेच. परंतु या वन्यजीवांसाठी जागेची उपलब्धता करून देणं, त्याचप्रमाणे वन्यजीवांचा मानवाशी संघर्ष टाळणं ही वन विभागाची प्राथमिकता आहे. या सर्व बाबींचा सर्वांकष विचार करून इको रेस्टोरेशन करण्याचे प्रयत्न वन विभागामार्फत सुरू करण्यात आले. वन्यजीवांसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी वन विभागामार्फत बफर क्षेत्रातील गावातील लोकांना मार्गदर्शन करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देत स्थलांतर करण्यात आलं. गावच्या गाव स्थानांतरित केल्यामुळं उपलब्ध मुबलक जागेत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हरित आच्छादन वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण गावाचं नवीन जागी स्थलांतरण करून गावातली घरं, इतर इमारती संपूर्णपणे तोडून जागा समतल करून घेण्यात आली. या भागात आवश्यक तिथं सकस मातीचा थर देण्यात येऊन त्यानंतर झाडांची लागवड करण्यात येत आहे. अनावश्यक गवत झाडं नष्ट करून अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषण करणाऱ्या झाडांच्या प्रजातींची लागवड केली जाते. भविष्यातील अनेक वर्ष उपयुक्त ठरेल अशा प्रकारे केली जाणारी ही हरित गुंतवणूक निश्चितच जंगलाचा कायापालट करण्यास हातभार लावणारी आहे. मेडोज आणि मियावाकी पद्धतीनं झाडांची लागवड करून कमी जागेमध्ये घनदाट वृक्ष आच्छादन तयार केलं जात आहे. यामुळे कार्बन स्टॉक संरक्षित ठेवला जाईल आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वन्यजीव मुक्तपणे संचार करू शकतील. याबरोबरच इथे आवश्यक ठिकाणी बंधारे बांधून वन्यजीवांसाठी पाण्याची सोय, पाणवठे बांधण्यात येतात. या बंधाऱ्यांमुळे इथं येणाऱ्या वन्यजीवांना आपली तहान भागवण्याची सोय पूर्ण होणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी जागोजागी सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवण्यात येतात. या सर्व सोयी सुविधांमुळे वनक्षेत्र तर वाढणार आहेच. या वाढीव वनक्षेत्रात केवळ वन्यजीवांना केंद्रस्थानी ठेवून उपयुक्त अशा सोयी सुविधा, नैसर्गिक वातावरण याची उपलब्धता करून देणारा महाराष्ट्राच्या वन्य विभागाचा अभिनंदनीय उपक्रम म्हणता येईल. वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास त्यांना परत करणे आणि त्यातील मानवी हस्तक्षेप दूर करत वन्यजीव आणि मानव संघर्ष टाळण्यात नक्कीच यश मिळेल. गावकऱ्यांचं, स्थानिकांचं वनावरील अवलंबित्व कमी होत त्यांना देखील सुरक्षित जीवन जगता येणं शक्य होणार आहे.
वन्यजीव आणि स्थानिक या दोघांच्याही भवितव्याचा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशा उपक्रमाची अंमलबजावणी वन विभागामार्फत केली जात आहे. वन विभागाच्या या प्रयत्नांमुळे वनक्षेत्र वाढीचं लक्ष्य सहजतेनं पूर्ण होईल आणि वन्यजीवांना वाढीव नैसर्गिक अधिवासाचा फायदा होईल. विशिष्ट प्रकारच्या झाडांच्या प्रजाती, वन्यजीव या सगळ्यांमुळे नैसर्गिक अन्न साखळीत कुठलीही बाधा न येता तिचे अधिकाधिक संवर्धन होण्यास हातभारच लागेल. पर्यायानं नैसर्गिक समतोल राखण्याचा उद्देश निश्चितच सफल होईल. वन्यजीवांसाठी ही महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरेल यात शंकाच नाही.